आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी झालेल्या अविरोध निवडीबद्दल सहकार्य केलेल्या सर्व मतदार पदाधिकारी आणि संस्थांचे आभार मानण्यासाठी चिकोडीचे आमदार गणेश हुक्केरी यांनी आज येडूर, चंदूर, मांजरी, इंगळी या भागात आभार दौरा केला. यावेळी बोलताना आमदार हुक्केरी म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून मतदारसंघातील सर्व प्राथमिक कृषी पतसंस्थांना शासनाच्या 0% व्याजदरावर कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणार आहोत. तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक ट्रॅक्टर, शेती अवजारे, पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन व विद्युत मोटारीसाठी अर्थपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. दौऱ्याच्या प्रारंभी श्री क्षेत्र येडूर येथील वीरभद्र मंदिरास आमदार हुक्केरी यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी वीरभद्र देवस्थान समितीच्या वतीने आडवया अरळी कटमट यांनी आमदारांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी येडूर प्राथमिक कृषी पतन संस्थेचे अध्यक्ष रणजित देसाई, चंदूर प्राथमिक कृषी पतन संस्थेचे अध्यक्ष सिद्धगोंडा मगदूम, इंगळी येथील श्री महालक्ष्मी विविध उद्देश सहकारी संस्थेचे अध्यक्ष रमेश मोरचिट्टे, मांजरी ग्रामपंचायत उपाध्यक्ष संजय नरवाडे, येडूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष राहुल देसाई, वीरभद्र विविध उद्देश सहकारी संस्थेचे अध्यक्ष महेश कागवाडे, बसवेश्वर प्राथमिक कृषी पतन संस्थेचे अध्यक्ष शिवानंद खरोशी, धनलक्ष्मी क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष नीलकंठ फुलारे, इंगळी गावठाण येथील हरळ्या समाज बांधवाच्या वतीने अध्यक्ष बाबू कोडते आदींनी आमदारांचा गौरव केला. या कार्यक्रमास विजय जाधव, सुरेश कागवाडे, संतोषी माता धनगर, संजय पिराजे, अनिल पाटील, युवराज पाटील, चंद्रकांत लंगोटे, अण्णासाहेब सरडे, अशोक बामणे, सुभाष नरवाडे, युवराज घाडगे, सुकुमार चौगले यांच्यासह मांजरी, येडूर, चंदूर, इंगळी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. SB न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.